महाराष्ट्रीयन किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कटाची आमटी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही किती भाजी बनवत आहे, मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचं आहे। कटाच्या आमटीमध्ये आमच्या भागात तरी जिरेच घालतात, मोहरी घालत नाहीत। तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवा। मी जिरे छान असं तेलामध्ये तडतडलं की अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली टाकली आहे। तुम्ही पेस्टही टाकू शकता, पण अशी ताजी पेस्ट टाकल्यानंतर छान टेस्ट येते खलबत्त्यामध्ये वाटलेले लसूण आणि अद्रकची। याला आपल्याला छान सोनेरी कलर जास्त आपल्याला हे करायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कटाच्या आमटीमध्ये जास्त काही मसाले पडत नाहीत। साधी सिंपल रेसिपीज खूप चवदार बनते। असं काही नाही की आपण खूप सारे मसाले घातल्यानंतरच भाजी चांगली बनते। अशी कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करा। कढीपत्ता नक्की घाला, कढीपत्त्याने टेस्ट आणखी चव वाढते याची आमटीची। कुणी खोबर आणि कांदा वगैरे भाजून घालतं, तसंही ट्राय करा। पण साधी सिंपल अशीच कटाची आमटी खूप छान लागते। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा, कधी अशी बनवली नसेल तर। आपल्याला छान हे सोनेरी कलर होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फुल करायचा नाही। फुल केलं तर मग आपलं लसूण आणि अद्रक करपून जाऊ शकतं, म्हणून। आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। खरं तर ही भाजी फक्त काळ्या तिखटामध्येच बनवली जाते आमच्या भागामध्ये, पण इथं मी थोडं कलरसाठी काश्मीरी लाल मिरचू, लाल तिखट आणि काळं तिखट घातलं आहे। काळ्या तिखटामध्ये आमच्या सर्वच खडे मसाले वगैरे राहतात। तुम्ही त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर पाहू शकता, आहे रेसिपी। आता इथं मी तेलामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। याच्याने ह्या आमटीची चव आणखी छान वाढते। कोथिंबीर कुठल्याही रेसिपीमध्ये जर तेलामध्ये घातली आपण, तर त्याची चव आणखी छान येते। वरून पण घालायची आणि थोडीशी तेलामध्ये पण घालायची आणि 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला खोबर पण असं थोडं परतून, आता इथं ना मी चिंच भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये, ते घालून घेऊयात। काही भागामध्ये चिंच घालून आमटी केली जाते, तर काही भागामध्ये चिंच न घालता केली जाते, तुमच्या आवडीनुसार। चिंच घालूनही छान लागते। चिंचेचं पाणी घालून घेतलं आहे ह्याच्यामध्ये। याच्याने आंबट गोड चव खूप छान येते। आणि हे जे आपण डाळीचं पाणी काढलेलं आहे, डाळीचं कोळ, ते घालून घेऊयात। तुम्हाला आमटी किती लोकांची करायची आहे त्या हिशोबाने करा। घट्ट पातळ तुमच्या आवडीवर ठेवू शकता तुम्ही। मी जास्त घट्ट केली नाही ना जास्त पातळ केली नाही। चवीनुसार वरून मीठ टाकायचं आहे। काश्मीरी लाल मिरचू घातल्यामुळे आपल्या भाज्यांना कलर खूप छान येतो। तुम्हाला जर कलर यायचा असेल तर ते मिरची वापरा, नाही तर नाही घातलं तरी चालते। आणि इथं थोडासा गूळ घातला आहे मी। ज्याही भाजीमध्ये आपण चिंच घालतो त्या भाजीमध्ये थोडासा गूळ घातला तर मग भाजीची चव आणखीनच अप्रतिम होते। आता वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणखी, आणि छान उकळी येऊ द्यायची आहे। आता आपले अप्रतिम चवीची आपली आमटी बनून तयार आहे। आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।